ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आता आपण पाहूया भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांचे रहस्य काय. विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहीत. चला तर पाहूया. श्री विठ्ठाले रखुमाय नमः. भगवान विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत हे तुम्हाला खरंच माहित आहे का? अनेक जण त्यांना फक्त दागिना समजतात, पण त्यामागे दडलेला आध्यात्मिक संदेश तुमचे विठ्ठलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. मत्स्यावताराशी असलेला संबंध, चंद्रभागेचा रहस्य आणि भक्तांची प्रत्येक हाक ऐकणाऱ्या विठुरायाचे गूढ, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी. पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीतील प्रत्येक अलंकारामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. पण एक असा अलंकार आहे ज्याच्याकडे अनेक भक्तांचे लक्ष जाते आणि प्रश्न पडतो, भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहे? ही फक्त शिल्पकलेची रचना आहे का, की त्यामागे एखादी पौराणिक कथा आहे? मत्स्यावताराशी त्याचा संबंध आहे का? चंद्रभागा नदीचे प्रतीक आहे का? की या कुंडलात भक्तांसाठी एखादा गूढ आध्यात्मिक संदेश लपलेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र, वारकरी परंपरा आणि मूर्तिशास्त्राच्या आधारावर या प्रश्नांची सविस्तर आणि संतुलित माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महत्वाची गोष्ट म्हणजे या माशांच्या कुंडलाबाबत एकच अधिकृत किंवा सर्वमान्य पौराणिक कथा उपलब्ध नाही. मात्र वारकरी परंपरा, मूर्तिशास्त्र आणि वैष्णव परंपरेत याबद्दल अनेक अर्थ सांगितले जातात. भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांचे रहस्य काय? भगवान विठ्ठलाच्या मूर्तीतील प्रत्येक अलंकारामागे एक आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. त्यापैकी सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारा अलंकार म्हणजे कानातील माशाच्या आकाराचे कुंडल, म्हणजेच मत्स्य कुंडल. अनेक भक्तांना हा दागिना दिसतो, पण त्यामागे रहस्य फार कमी लोकांना माहीत असते. महत्वाची गोष्ट म्हणजे या माशाच्या कुंडलांबाबत एकच अधिकृत किंवा सर्वमान्य पौराणिक कथा उपलब्ध नाही. मात्र वारकरी परंपरा, मूर्तिशास्त्र आणि वैष्णव परंपरेत याबद्दल अनेक अर्थ सांगितले जातात. 1. मत्स्यावताराचे प्रतीक. विठ्ठलाच्या कानातील माशांचे गूढ. भगवान विठ्ठल हे श्री विष्णूंचे साकार रूप मानले जाते. श्री विष्णूंनी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी अनेक अवतार धारण केले. त्यातील पहिला अवतार म्हणजे मत्स्यावतार. त्यामुळे विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल अनेक विद्वान आणि भक्त मत्स्यावताराचे प्रतिकात्मक स्मरण मानतात. मत्स्यावताराची पौराणिक कथा. पुराणानुसार एकदा प्रलय काळ जवळ आला होता. त्याचवेळी राजा सत्यव्रत नदीत अर्घ्य देत असताना त्यांच्या ओंजळीत एक छोटासा मासा आला. त्या माशाने राजाला विनंती केली, मला मोठ्या माशांपासून वाचवा. राजाने त्या छोट्या माशाला प्रथम कमंडलूत, नंतर तलावात आणि शेवटी समुद्रात सोडले. पण तो मासा सतत वाढत गेला. तेव्हा राजाला समजले की हा मासा सामान्य नसून स्वतः भगवान विष्णूंचा मत्स्यावतार आहे. भगवान विष्णूने राजाला सांगितले की काही दिवसात महाप्रलय येणार आहे. त्यांनी एक विशाल नौका तयार ठेवण्यास सांगितले. त्या नौकेत सप्तर्षी, विविध वनस्पतींची बीजे आणि सर्व जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या. महाप्रलय सुरू झाल्यावर भगवान विष्णूंनी विशाल मत्स्यरूप धारण केले. नौकेला आपल्या शिंगाला बांधून त्याने ती सुरक्षितपणे मार्गदर्शन केले आणि सृष्टीचे रक्षण केले. काही पुराणांमध्ये त्यांनी दैत्यांकडून वेद परत मिळवून ज्ञानाचेही रक्षण केल्याचे वर्णन आहे. विठ्ठलाच्या कुंडलाशी याचा संबंध, भगवान विठ्ठल हे श्री विष्णूंचेच रूप असल्याने त्यांच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल भक्तांना या मत्स्यावताराची आठवण करून देतात. यातून पुढील संदेश मिळतो, धर्मरक्षण. जसे मत्स्यावताराने वेद आणि सृष्टीचे रक्षण केले, तसेच विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण करतो.
संकटात साथ. प्रलयाच्या काळातही भगवानांनी आपल्या भक्तांना सोडले नाही. तसाच विठ्ठलही प्रत्येक संकटात भक्ताच्या पाठीशी उभा असतो. ज्ञानाचे संरक्षण. वेद म्हणजे ज्ञानाचे प्रतीक. त्यामुळे मत्स्यकुंडल आपल्याला सत्य, धर्म आणि ज्ञान जपण्याची प्रेरणा देतात. आशेचा संदेश. कितीही मोठे संकट आले तरी परमेश्वर भक्ताला योग्य मार्ग दाखवतो. विठ्ठलाच्या कानातील कुंडल हे मत्स्यावताराचे प्रतीक आहेत असा स्पष्ट उल्लेख प्रमुख पुराणांमध्ये आढळत नाही. हा अर्थ वैष्णव परंपरा, मूर्तिशास्त्र आणि प्रतिकात्मक धार्मिक व्याख्यांवर आधारित मानला जातो. त्यामुळे हा एक श्रद्धापर अर्थ आहे, निश्चित पौराणिक घटना म्हणून नव्हे. आध्यात्मिक संदेश. विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल जणू प्रत्येक भक्ताला सांगतात, जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा सोडू नका. ज्या परमेश्वराने प्रलयातही सृष्टीचे रक्षण केले तोच विठुराया आजही आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे. 2. चंद्रभागा नदीशी असलेले नाते. विठ्ठलाच्या कानातील माशांचे आध्यात्मिक रहस्य. पंढरपूर म्हणजे केवळ विठ्ठलाचे मंदिर नव्हे तर चंद्रभागा नदी आणि विठ्ठल यांचे अविभाज्य नाते आहे. वारकरी संप्रदायात एक म्हण प्रसिद्ध आहे, आधी चंद्रभागा मग पांडुरंगा. म्हणजेच अनेक वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करून शरीर आणि मन शुद्ध करतात, त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे चंद्रभागा ही केवळ नदी नसून ती भक्तीचा प्रवेशद्वार मानली जाते. चंद्रभागा नदीचे धार्मिक महत्व. चंद्रभागा नदीला भीमा नदीचे पवित्र रूप मानले जाते. पंढरपूर येथे नदीचा प्रवाह अर्धचंद्रासारखा वळण घेत असल्यामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडले. वारकरी परंपरेनुसार चंद्रभागेत स्नान केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. विठ्ठल दर्शनासाठी मन आणि बुद्धी शुद्ध होतात. भक्तीची भावना अधिक दृढ होते. यामुळे लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला चंद्रभागेत स्नान करूनच मंदिरात जातात. मग माशाच्या कुंडलांचा चंद्रभागेशी काय संबंध? प्रमुख पुराणांमध्ये किंवा विठ्ठल महात्म्यात विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल चंद्रभागेचे प्रतीक आहेत असा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. मात्र वारकरी परंपरेतील काही अभ्यासक आणि मूर्तिशास्त्रातील प्रतिकात्मक व्याख्यांमध्ये पुढील अर्थ सांगितले जातात. मासा हा नदीतील जीव आहे, त्यामुळे विठ्ठलाच्या कानातील मत्स्यकुंडले हे चंद्रभागेच्या पावित्र्याचे स्मरण, जीवनाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक, भक्त आणि विठ्ठल यांच्यातील अविरत नात्याचे चिन्ह असे मानले जाते. नदी आणि भक्तीचा सुंदर संदेश. नदी कधीही थांबत नाही, ती सतत वाहत राहते. त्याचप्रमाणे भक्ती ही अखंड असावी हा संदेश या प्रतीकातून घेतला जातो. जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसाच भक्त परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय आध्यात्मिक समाधान मिळवू शकत नाही, अशी भावार्थपूर्ण उपमा अनेक कीर्तनकार देतात. वारकरी परंपरेतील भावार्थ. वारकरी संतांनी चंद्रभागेला आईचे स्थान दिले आहे. भक्त चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, म्हणजेच बाह्य शुद्धी आणि अंतःकरणाची शुद्धी, अहंकाराचा त्याग, नामभक्तीचा स्वीकार अशी आध्यात्मिक यात्रा पूर्ण होते. आध्यात्मिक संदेश. विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल आणि चंद्रभागा यांचा संबंध या प्रामुख्याने प्रतिकात्मक आणि भक्तिभावावर आधारित अर्थ आहे. तो आपल्याला सांगतो, भक्तीचा प्रवाह कधी थांबू देऊ नका, मन शुद्ध करूनच देवाजवळ जा. विठ्ठलाचे नाते हे चंद्रभागेच्या प्रवाहासारखे अखंड आणि निर्मळ असावे. जशी नदी सर्वांना समान पाणी देते, तसाच विठ्ठल सर्व भक्तांवर समान कृपा करतो. या संबंधाबद्दलची व्याख्या वारकरी परंपरा, लोकश्रद्धा आणि प्रतिकात्मक अर्थावर आधारित आहे. उपलब्ध प्रमुख धर्मग्रंथांमध्ये विठ्ठलाच्या मत्स्यकुंडलाचा चंद्रभागेशी थेट संबंध सांगणारी स्पष्ट कथा आढळत नाही. त्यामुळे हा अर्थ श्रद्धेचा आणि आध्यात्मिक चिंतनाचा भाग म्हणून समजावा. 3. मत्स्य म्हणजे जागरूकता. विठ्ठलाच्या कानातील माशांचा आध्यात्मिक संदेश. भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल केवळ अलंकार नसून अनेक आध्यात्मिक अभ्यासकांच्या मते
ते जागरूकता, सतर्कता आणि अखंड कृपेचे प्रतीक आहेत. भारतीय संस्कृतीत अनेक प्राणी विशिष्ट गुणांचे प्रतीक मानले गेले आहेत. त्याचप्रमाणे मासा हा सतत सजग आणि प्रवाही जीवनाचे प्रतीक मानला जातो. मासा जागरूकतेचे प्रतीक का मानला जातो? लोक परंपरेत असा समज आहे की मासा डोळे पूर्णपणे मिटत नाही, त्यामुळे तो नेहमी जागृत असल्याचे प्रतीक मानला जातो. आधुनिक जीवशास्त्रानुसार बहुतेक माशांना पापण्या नसतात, त्यामुळे ते माणसासारखे डोळे मिटत नाहीत. याच निरीक्षणातून भारतीय परंपरेत जागरूकतेचा भाव जोडला गेला. यातून असा संदेश दिला जातो की परमेश्वर कधीही भक्तांना विसरत नाही. तो प्रत्येक क्षणी भक्तांवर कृपादृष्टी ठेवतो. भक्तांच्या प्रत्येक प्रार्थनेकडे त्याचे लक्ष असते. विठ्ठलाच्या कानातील मत्स्य कुंडलाचा संदेश. विठ्ठल हा भक्तवत्सल देव म्हणून ओळखला जातो. भक्त पुंडलिकाच्या हाकेला धावून आलेला आणि आजही विटेवर उभा असलेला विठुराया भक्तांची वाट पाहत असल्याची भावना वारकरी परंपरेत आहे. कानातील माशांचे कुंडल जणू सांगतात, तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुझे दुःख, तुझा आनंद आणि तुझे नामस्मरण मला सदैव ऐकू येते. भक्तांसाठी यातील शिकवण, जागरूकता ही केवळ देवाचीच नाही तर भक्ताचीही असली पाहिजे. भक्ताने नेहमी आपल्या विचारांवर लक्ष ठेवावे, वाणी शुद्ध ठेवावी, कर्मधर्मानुसार करावे, नामस्मरणात सातत्य ठेवावे, मोह, क्रोध आणि अहंकारापासून सावध राहावे. जसा मासा सतत प्रवाहात जागरूक राहतो, तसाच मनुष्यही जीवनातील मोहाच्या प्रवाहात विवेक जागृत ठेवावा. वारकरी परंपरेतील अर्थ. वारकरी संत वारंवार सांगतात की देव दूर नाही, तो प्रत्येक क्षणी आपल्या जवळ आहे. त्यामुळे भक्ताने प्रत्येक कृती देव साक्षी आहे या भावनेने करावी. विठ्ठलाच्या कानातील मत्स्यकुंडल भक्ताला आठवण करून देतात की देव सर्व ऐकतो, देव सर्व जाणतो, देव योग्य वेळी योग्य फळ देतो. म्हणून श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नयेत. महत्वाची नोंद. विठ्ठलाच्या कानातील मासे म्हणजे जागरूकतेचे प्रतीक आहेत असा स्पष्ट उल्लेख प्रमुख पुराणांमध्ये आढळत नाही. हा अर्थ लोकपरंपरा, मूर्तिशास्त्र आणि आध्यात्मिक प्रतिकात्मक व्याख्यांवर आधारित आहे. त्यामुळे तो श्रद्धापर आणि चिंतनात्मक अर्थ म्हणून समजावा. आध्यात्मिक संदेश. विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल जणू प्रत्येक भक्ताला सांगतात, जसा मी तुझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवतो, तसाच तूही तुझ्या विचारांवर, वाणीवर आणि कर्मावर जागरूक राहा. जागरूक भक्तालाच परमेश्वराची कृपा अधिक सहज अनुभवता येते. 4. समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक. विठ्ठलाच्या कानातील माशांचे शुभ रहस्य. भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल केवळ सौंदर्यासाठी नसून भारतीय धार्मिक परंपरेत मत्स्य म्हणजे मासा हा शुभत्व, समृद्धी, जीवनशक्ती आणि मंगलतेचे प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे अनेक अभ्यासक या कुंडलांचा असा प्रतिकात्मक अर्थ सांगतात. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की विठ्ठलाने समृद्धीचे प्रतीक म्हणून माशाची कुंडले धारण केली असा स्पष्ट उल्लेख प्रमुख पुराणांमध्ये आढळत नाही. हा अर्थ भारतीय धार्मिक प्रतीकशास्त्र आणि लोकपरंपरेवर आधारित आहे. भारतीय संस्कृतीत मत्स्याचे महत्व. वैदिक आणि उत्तरकालीन भारतीय परंपरेत जलाला जीवनाचा मूलभूत आधार मानले गेले आहे. जिथे पाणी असते तिथे शेती, अन्न, संपन्नता आणि जीवन फुलते. मासा हा जलाशी निगडीत असल्यामुळे तो जीवन, उन्नती आणि भरभराटीचे प्रतीक मानला गेला आहे. म्हणूनच प्राचीन काळात मंदिराच्या शिल्पांमध्ये, कलाकृतींमध्ये आणि काही धार्मिक अलंकारामध्ये मत्स्याचे चित्रण आढळते. विठ्ठलाच्या कुंडलांचा भावार्थ. वारकरी परंपरेत विठ्ठल हा केवळ मोक्ष देणारा देव नसून भक्तांच्या संसारालाही आधार देणारा देव मानला जातो. कानातील मत्स्यकुंडल भक्ताला सांगतात, खरी समृद्धी केवळ धनात नसते. घरात प्रेम, समाधान आणि भक्ती असेल तर तेच मोठे ऐश्वर्य आहे. विठ्ठलाची कृपा जिथे असते
तिथे मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीही असते. मंगल म्हणजे नेमकं काय? धार्मिक भाषेत मंगल म्हणजे केवळ शुभ घटना नव्हे, तर मनाची शुद्धता, कुटुंबातील सौहार्द, धर्माचरण, सद्विचार, ईश्वर भक्ती आणि जीवनातील संतुलन या सर्व गुणांनी युक्त जीवनालाच खरे मंगलमय जीवन म्हणतात. वारकरी संप्रदायाची शिकवण संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारंवार सांगितले आहे, देवाची खरी कृपा धनसंपत्तीपेक्षा अंतःकरणातील समाधानात दिसते. विठ्ठल भक्ताला सांगतो, मी तुला केवळ संपत्ती देण्यासाठी नाही, तर समृद्धी, समाधान आणि भक्ती देण्यासाठी उभा आहे. याच कारणामुळे मत्स्य कुंडलांचा अर्थ अनेक जण आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक असा लावतात. भक्तांसाठी संदेश: जर विठ्ठलाची कृपा हवी असेल तर प्रामाणिक परिश्रम करा, दानधर्म आणि सेवाभाव जोपासा, अहंकार टाळा, नामस्मरण करा, कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद ठेवा. अशा जीवनातच खऱ्या अर्थाने लक्ष्मी आणि मंगलता नांदते. निष्कर्ष: भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल भक्ताला हा सुंदर संदेश देतात. खरी समृद्धी म्हणजे पैसा नव्हे, तर श्रद्धा, सदाचार, समाधान आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास. ज्या घरात भक्ती आणि प्रेम असते तेच घर खऱ्या अर्थाने मंगलमय आणि समृद्ध असते. हीच विठुरायाच्या मत्स्य कुंडलांमधून मिळणारी सर्वात मोठी आध्यात्मिक शिकवण मानली जाते. 5. भक्तांचे प्रत्येक शब्द ऐकणारा विठ्ठल. कानातील माशांचा भावार्थ. भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल पाहून अनेक भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. हे कुंडल फक्त अलंकार आहेत का, की त्यामागे एखादा आध्यात्मिक संदेश आहे? वारकरी संप्रदायातील अनेक प्रवचनकार आणि अभ्यासक याचा अत्यंत सुंदर भावार्थ सांगतात. कान हे ऐकण्याचे प्रतीक आहेत, त्यामुळे विठ्ठलाच्या कानाजवळ असलेले हे कुंडल जणू प्रत्येक भक्ताला सांगतात, मी तुझी प्रत्येक हाक ऐकतो. तू प्रेमाने घेतलेले माझे नाम माझ्यापर्यंत नक्की पोहोचते. ही भावना भक्तिभावावर आधारित प्रतिकात्मक व्याख्या आहे. प्रमुख पुराणांमध्ये याबाबत स्पष्ट कथा आढळत नाही. विठ्ठल भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव. पंढरपुराच्या विठ्ठलाची सर्वात मोठी ओळख म्हणजे तो भक्तवत्सल आहे. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न असताना भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले. पुंडलिकाने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने विठ्ठलाला एक वीट दिली आणि क्षणभर थांबण्याची विनंती केली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा केली. या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते, विठ्ठलाला मोठे मोठे यज्ञ, दान किंवा वैभवापेक्षा भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम अधिक प्रिय आहे. नामस्मरणाची प्रत्येक हाक. वारकरी संप्रदायात लाखो भक्त सतत म्हणतात, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांसारख्या संतांनी सांगितले आहे की प्रेमाने घेतलेले भगवंताचे नाम कधीही व्यर्थ जात नाही. भक्त कितीही दूर असो, त्याचे मन जर विठ्ठलाशी जोडलेले असेल तर त्याची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचते, अशी वारकरी श्रद्धा आहे. कानातील कुंडलांचा भावार्थ. कान म्हणजे श्रवण आणि श्रवण ही भक्तीची महत्वाची पायरी मानली जाते. विठ्ठलाच्या कानातील मत्स्य कुंडल भक्ताला सांगतात, देव तुमचे शब्दच नाही तर तुमच्या मनातील भावना देखील जाणतो. मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. दुःखात केलेली हाक आणि आनंदात केलेले आभार दोन्ही देवापर्यंत पोहोचतात. देवाला मोठ्या आवाजाची नव्हे तर निर्मळ मनाची गरज असते. संतांची शिकवण. संत तुकाराम महाराज म्हणतात, भाव तिथे देव. याचा अर्थ जिथे निष्कपट भक्तिभाव असतो तिथे देव स्वतः उपस्थित असतो. संत नामदेव महाराजांच्या जीवनातही अनेक प्रसंग सांगितले जातात, ज्यात विठ्ठलाने त्यांच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद दिला. या कथा वारकरी परंपरेत भक्तीचे महत्व अधोरेखित करतात. भक्तासाठी संदेश. विठ्ठलाच्या कानातील कुंडल आपल्याला शिकवतात, प्रार्थना मनापासून करा.
नामस्मरणात सातत्य ठेवा. देवाशी संवाद साधण्यासाठी मोठे विधी आवश्यक नाहीत. एक निर्मळ हृदय आणि प्रामाणिक श्रद्धा पुरेशी आहे. महत्वाची नोंद: विठ्ठलाच्या कानातील माशांचे कुंडल म्हणजे भक्तांचे प्रत्येक शब्द ऐकण्याचे प्रतीक आहे, असा स्पष्ट उल्लेख प्रमुख ग्रंथांमध्ये उपलब्ध नाही. हा अर्थ वारकरी परंपरा, भक्ती परंपरा आणि प्रतिकात्मक आध्यात्मिक चिंतनातून मांडला जातो. आध्यात्मिक संदेश: विठुराया जणू प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतो, तू आनंदात असशील किंवा दुःखात, माझे नाव प्रेमाने घे. तुझ्या ओठांवरून निघालेला प्रत्येक विठ्ठल माझ्या हृदयापर्यंत पोहोचतो. मी तुझी हाक ऐकतो आणि योग्य वेळी तुला आधार देतो. हीच भावना वारकरी भक्तीची ओळख आहे आणि विठ्ठलाच्या कानातील या अद्भुत कुंडलांचा सर्वात सुंदर भावार्थ मानला जातो. 6. मूर्तिशास्त्रातील अर्थ: विठ्ठलाच्या कानातील माशांचे शास्त्रीय महत्व. भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराचे कुंडल पाहून अनेकांना वाटते की हा केवळ एक सुंदर दागिना आहे, परंतु भारतीय मूर्तिशास्त्र सांगते की देवमूर्तीतील प्रत्येक अलंकार, मुद्रा आणि आयुध यामागे विशिष्ट अर्थ असतो. देवमूर्तीतील कोणतीही गोष्ट केवळ सजावटीसाठी ठेवलेली नसते. मूर्तिशास्त्र म्हणजे काय? मूर्तिशास्त्र म्हणजे देवदेवतांच्या मूर्ती कशा असाव्यात, त्यांचे हात, मुद्रा, आयुधे, वस्त्रे, अलंकार आणि प्रमाण कसे असावे याचे शास्त्र. यामध्ये प्रत्येक अलंकार भक्ताला एखादा आध्यात्मिक संदेश देतो. विष्णू मूर्तीमधील कुंडलांची परंपरा: प्राचीन विष्णू मूर्तीमध्ये अनेकदा मकर कुंडले म्हणजेच मकराच्या आकाराचे कुंडल किंवा काही ठिकाणी मत्स्याकार म्हणजे माशाच्या आकाराचे कुंडल दिसतात. प्रदेश, कालखंड आणि शिल्प परंपरेनुसार या अलंकाराच्या आकारात फरक आढळतो. भगवान विठ्ठल हे श्री विष्णूंचे रूप मानले जात असल्याने त्यांच्या मूर्तीत कुंडलांची परंपरा देखील वैष्णव मूर्तिशास्त्राशी संबंधित मानली जाते. मत्स्य आणि जलतत्व: भारतीय तत्वज्ञानात जल हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. जल म्हणजे जीवन, शुद्धता, करुणा, सातत्य आणि सृष्टीचा आधार. मासा हा जलात राहणारा जीव असल्यामुळे तो या गुणांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे कानातील मत्स्यकुंडल भक्ताला स्मरण करून देतात की जीवनात नम्रता, शुद्धता आणि सातत्य असणे आवश्यक आहे. कुंडलाचा आध्यात्मिक अर्थ: मूर्तिशास्त्रानुसार कान हे श्रवण आणि ज्ञानग्रहणाचे प्रतीक आहेत. यातून असा संदेश व्यक्त होतो: चांगले विचार ऐका, संतांचे वचन ऐका, धर्माचे ज्ञान ग्रहण करा, नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. म्हणूनच कानांजवळील अलंकार केवळ शोभा वाढवत नाही, तर सत्संग आणि सद्विचारांचे महत्वही अधोरेखित करतात. विठ्ठलाच्या मूर्तीतील संदेश: विठ्ठल विटेवर उभा आहे, हात कमरेवर आहेत आणि कानात मत्स्य कुंडले आहेत. या संपूर्ण मूर्तीचा एकत्रित संदेश असा मानला जातो: भक्ताची वाट पाहणारा देव, भक्तांचे ऐकणारा देव, धर्माचे रक्षण करणारा देव आणि भक्ताला योग्य मार्ग दाखवणारा देव. महत्वाची शास्त्रीय नोंद: येथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा. प्रमुख मूर्तिशास्त्रीय ग्रंथांमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या कानातील कुंडल हे नक्की मत्स्यच आहेत आणि त्याचा अमुकच अर्थ आहे असा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही. तसेच अनेक प्राचीन विष्णू मूर्तींमध्ये ही कुंडले मकर कुंडल म्हणून ओळखली जातात. म्हणून विठ्ठलाच्या कुंडलाचा मत्स्य हा अर्थ स्थानिक परंपरा, कला वैशिष्ट्य आणि भक्तिपर चिंतनावर आधारित मानला जातो. आध्यात्मिक संदेश: विठ्ठलाच्या कानातील कुंडल भक्ताला एक सुंदर शिकवण देतात. जसे शरीराला अन्नाची गरज असते, तसे आत्म्याला सत्संग, नामस्मरण आणि धर्मज्ञानाची गरज असते. योग्य गोष्टी ऐकणारा आणि त्यानुसार आचरण करणारा भक्तच खऱ्या अर्थाने विठ्ठलाच्या कृपेला पात्र ठरतो. यामुळे विठ्ठलाच्या कानातील कुंडले केवळ दागिना नसून ज्ञान, श्रवण, नम्रता आणि
आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक म्हणून पाहिले जातात. तर मित्रांनो, भगवान विठ्ठलाच्या कानातील माशांच्या कुंडलाबाबत एकच निश्चित पौराणिक कथा उपलब्ध नसली तरी त्यामागील प्रतिकात्मक अर्थ अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी आहेत. ते आपल्याला श्रद्धा, जागरूकता, नम्रता, भक्ती आणि परमेश्वराशी अखंड नाते जपण्याचा संदेश देतात. लक्षात ठेवा, विठुरायाला सोन्या चांदीचे दागिने नाही तर भक्ताच्या हृदयातील निर्मळ प्रेम सर्वात प्रिय आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सनातन धर्म, पौराणिक कथा आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणा, कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग हरी विठ्ठल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.